वेलकम टू प्रोनारी क्रिएशन. आपण डे 10 मध्ये आपण आहे ना सिक्वेन्सचं वर्क पाहिलं होतं की सिक्वेन्स कोणकोणत्या टाईपमध्ये आपण यूज करू शकतो बुट्ट्यांमध्ये. आज आपण पाहणार आहोत डे 11 सिल्क थ्रेड. आपण ॲडव्हान्स चालू केलेला आहे. बेसिकपर्यंत इथपर्यंत होतं बेसिक. आता आपण ॲडव्हान्सचं चालू केलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. त्यामुळे आत्ताच तुम्ही आहे ना फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आपल्याला आणि ह्या व्हिडिओला लाईक करा. तर डे 11 मध्ये आपण सिल्क थ्रेडचं वर्क पाहणार आहोत. तर सिल्क थ्रेडमध्ये बेसिक सिल्क थ्रेड कसं असतं इथे लोडिंग पाहणार आहोत. मग त्याची करून ही फिलिंग करणार आहोत की त्याचा उपयोग आपल्याला ह्याच्यामध्ये कसा होतो अशा पद्धतीने. तर चला पाहूया, व्हिडिओला सुरुवात करूया. आता सिल्क थ्रेडचं काम करायसाठी आपल्याला आहे ना सिल्क थ्रेड लागतो अशा प्रकारे आणि ही 2 तारची निडल लागते. ओके, सिल्क थ्रेडचं काम करताना 2 तारची निडलच यूज करायची, कारण की हा धागा सिंगल वापरता येत नाही, डबल करून वापरावा लागतो त्याच्यासाठी. आणि आपलं नॉर्मली कटर यूज करायचं आहे. तर चला पाहूया आपण कसं करूया. तर हे असं कोणतं तरी एक आहे ना पेपर घ्यायचं आहे किंवा तुम्ही पेन्सिल पण घेऊ शकता. आता डबल करून वापरायचा जर तुमच्याकडे 2 सिल्क थ्रेड असेल तर ठीक आहे, नाही तर ही पद्धत यूज करा. तर आपण धागा घेतलेला आहे आणि ह्याला राऊंड राऊंड करायचा असं अशा पद्धतीने. जेवढा आपल्याला धागा पाहिजे ना तेवढा. हे आता एवढा मी धागा काढलेला आहे आणि हा धागा मी कट केलेला नाही, तुम्ही पाहू शकता. आता ह्याची इथून गाठ मारायची आहे. बघा, आता हे 2 धागे झाले, समजले हे असे. आता एका टायमिंगला आपण जसं सिंगल जरीला सिंगल धागा यूज करत होतो ना, आता हा डबल करायचा आहे. सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, जसं नॉर्मली स्टिच आपण करतो तसंच त्याच पद्धतीने आपण थ्रेड खाली निडल आहे ना खाली टाकलेले आहे आणि 2 थ्रेड आहे वर काढलेले आहे सोबत. आता लक्षात ठेवायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिल्क थ्रेड यूज करताना सिल्क थ्रेड हे हलक्या हाताने यूज करायचं आहे. प्लस सिल्क थ्रेड यूज करतो ना त्यावेळी जास्त आहे ना त्याच्यावरती ताण द्यायचा नाही आहे आणि 2 हे थ्रेड सोबत येत आहेत का नाही हे बघायचं आहे. आता आपण एक बॅक स्टिच द्यायची. बघा सोबत 2 आलेत. आता जशी आपण नॉर्मल स्टिच देतो ना तशाच पद्धतीने एकदम जी पद्धत व्यवस्थित यूज करा, म्हणजे तुमची निडल आहे ना फिरली पाहिजे. आपले वर काढले. निडल तुमची व्यवस्थित आहे ना फिरली की आहे ना व्यवस्थित थ्रेड वर येतो. ह्याच्यात तुटण्याची शक्यता, जर नवीन तुम्ही बिगनर असाल तर तुमचा थ्रेड तुटू शकतो, पण ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस कराल तर थ्रेड तुटणार नाही. तर ही पद्धत यूज करायची. निडल टाकली, आता मी धागा आहे ना निडलला फिरवला आहे हुकामध्ये. आता निडल वर आली, निडल आणि धागा मला दिसला, मी फक्त निडल फिरवली आणि धागा वर काढला. तर ही सर्वात सोपी पद्धत आहे तसं करायची. आणि मी एकदम हलक्या हाताने निडल फिरवते आणि थ्रेड पण हे करते. जास्त थ्रेडला आहे ना पाहू शकता मी निडल अशी धरलेली नाही किंवा अशी धरलेली नाही. निडल माझी सरळच आहे अशा पद्धतीने. निडल वाकली की थ्रेड तुटतो. याला चेन स्टिच बोलतात, सिल्क थ्रेडची चेन स्टिच. ही आउटलाईनला यूज केली जाते. आता इथे लॉक करायचं. सुरुवातीला तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायला लागेल, एका ह्याच्यात जमणार नाही. आता मी हे 2 थ्रेड बाहेर काढलेत. आता त्याच्यामधून आहे ना जवळच मी दुसरा थ्रेड आहे ना बाहेर काढणार आहे 2. आता हे 2 थ्रेड आणि खालचे 2 थ्रेड. तर आता हे 2 थ्रेड वर काढलेत, त्यातनं हे 2 थ्रेड आहे ना मी धरून ठेवलेत आणि थ्रेड खालून ओढलाय. हे पाहू शकता तुम्ही, लॉक झालाय.
हे फक्त खूप प्रॅक्टिसने होऊ शकतं प्रॉपर, त्यामुळे प्रॅक्टिस करा. आता हे प्रॉपर असं लॉक झालंय, पाहू शकता तुम्ही. आणि एकच स्टिच ठेवायची. सुरुवातीला मोठ्या मोठ्या स्टिच टाकल्या तरी चालतील, काहीच प्रॉब्लेम नाही. पण बघा प्रॉपर असं सिल्क थ्रेडचा हे झालेला आहे चेन स्टिच. आता आपण इथं लोडिंग पाहणार आहोत. तर लोडिंग करायच्यासाठी आधी पायपिंगचा धागा आपल्याला मधल्या साईडला लावावा लागणार. एक पद्धत आहे की तुम्ही ना खाली ग्लू लावा, B7000 लावलात तरी चालेल, किंवा फॅब्रिक ग्लू लावलात तरी चालेल, किंवा मग मडकनसाठी आपण झिगझॅग स्टिचिंग कशी केली कटबीटसाठी, कटवर्कसाठी, तर तशी केली तरी चालेल. आता लोडिंगसाठी आपला बेस तयार आहे. आपण आहे ना हे लोडिंगसाठी आहे ना जे पायपिंगचा धागा आहे तो खालच्या साईडला लावलेला आहे. तर आता ही आउटलाईन जी करून घेतली त्याच्यावरच आपली स्टिच पडली पाहिजे, त्याच्या बाहेर नाही गेली पाहिजे, किंवा वरच्या साईडला पण ही इथं स्टिच पडली पाहिजे आपली, त्याच्या बाहेर नाही गेली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जर तुम्ही बाहेर गेलात तर फिनिशिंग खूप खराब दिसते. आता आपण आहे ना धागा आहे ना कुठली पण साईडनं करा, इकडून करा. आता इथं आतमधल्या साईडला एक टाकलं. आता धागा घेतला आपण, इथे टक केला. आता एक आहे ना रेषेच्या आतमधल्या साईडलाच आहे धागा पहिला टाकलेला, आणि दुसरा आहे तो प्रॉपर रेषेवर टाकला आहे, पाहू शकता तुम्ही. इथे पण सेमच करायचं आहे. एक आहे ना ह्या साईडला आतमधल्या साईडला बघा, इथे स्टिच द्यायचे, दुसरी स्टिच इथं, म्हणजे इथं 2 स्टिच पडणार आणि इथे 2 पडणार आहेत. त्यामुळे लक्ष द्या व्यवस्थित. सेम पद्धत यूज करायची. इथे पण 2 स्टिच टाकायचे. आणि लोडिंग आहे ना थोडी क्रॉस लोडिंग असते. हे पण काम करताना हलक्या हातानेच करायचं आहे. 2 स्टिचेस लागणार इथे, एक मार्किंगच्या आतल्या साईडला आणि एक मार्किंगवर. आता बघा माझा धागा तुटलेला आहे, मध्येच तुटलाय. तर मी काय केलं, दोन्ही धागे कट केले आणि परत आपण गाठ मारून घेतली. आता जॉईंट कसं करायचं ते पाहूया. खालच्या साईडून आहे ना ते बघा असं आलं पाहिजे बरोबर हुकामध्ये. तर आता पाहू शकता. आता ही पहिली माझी स्टिच आहे, मी त्यातच स्टिच टाकून दिली आणि मग परत इथं पहिलं अशा पद्धतीने जॉईंट करायचं आहे. लोडिंग ही अशीच करायची. याच्यासाठी खूप तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. प्रॉपर असं झालेलं आहे. शेवटला आलात तर जो आहे ना शेवटचा भाग राहिला आहे तो पण आपल्याला कव्हर करून घ्यायचा आहे आणि इथे लॉक करायचं आहे.
याला बोलतात लोडी. दिसायला थोडी बल्की दिसते. आणि जो हा भाग आहे, हा वाला आलाय तो पण आहे ना कव्हर करून घ्यायचा. म्हणजे आतला आहे ना जो धागा आहे तो दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने. इथं प्रॉपर लॉक करून घेतलं. हे पाहू शकता तुम्ही, छान अशी लोडिंग झालेली आहे. आता आपण ही पानाची डिझाईन पाहणार आहोत. ह्याच्यानंतर लोडिंग नंतर पानाची डिझाईन बघूया. पानासाठी सुरुवातीला इथून स्टिच टाकायचे आपल्याला पहिल्यांदा आतमध्ये आणि आउटलाईनला. हे पाहू शकता, खाली इथं मार्किंग मी केलेली आहे, त्यामुळे इथेच टक करायचं. ह्याच्यात लक्षात ठेवायचं 2-2 स्टिचेस टाकायचे आहेत ह्याला पण. आता इथं परत आता जिथं आपण लोडिंगला जशी पद्धत यूज केली ना तीच यूज करायची. म्हणजे पहिल्यांदा आहे ना आतमधल्या साईडला टक करायचं आणि दुसरा टक रेषेवरती आला पाहिजे, त्यानेच फिनिशिंग छान येते. खालच्या साईडला पण सेमच आहे. आता इथे मी टक केले ना पहिल्यांदा, आता इथं टक करणार, त्याच्यानंतर त्याच्या खाली टक करायचं. एका ठिकाणी तुम्ही खालच्या साईडला जे इथला भाग आहे तो निमूत आहे, त्यामुळे एका ठिकाणी 2 वेळा स्टिच केले तरी चालतील, असं काहीच प्रॉब्लेम नाही. पूर्ण गॅप नाही दिसला पाहिजे, असं प्रॉपर आलं पाहिजे. हलक्या हाताने करा जेणेकरून धागा तुटणार नाही. आता इथं मी डबलच टाकलेला आहे. आता इथं शेवट आहे आपला, डबल स्टिच करून आहे ना इथे लॉक करते. पाहू शकता हाफ भाग झालेला आहे आपला अशा पद्धतीने. ह्याच्यात थोडा गॅप येतो. अशा पद्धतीने प्रॉपर असं शेपमध्ये झालं आहे. जर तुम्ही ही लाईन फॉलो केलीत ना तर आहे ना एकदम प्रॉपर असं आहे ना शेपमध्ये येणार आहे. म्हणजे एक स्टिच इथे आणि दुसरी इथे 2-2 स्टिचवर चालतं. वरती 2 स्टिच आणि इथं आतमधल्या साईडला 2 स्टिच. आता इथं मी लॉक केलं आहे. आता आपण इथं जसं स्टिचेस दिलेले आहेत सेम तिथंच देण्याचा प्रयत्न करा. आता मध्ये आतमधल्या साईडला मी आहे ना एक स्टिच टाकले आणि इथे बाहेरच्या साईडला एक स्टिच टाकले. आता जिथं स्टिच होती आपली तिथेच आपण स्टिच टाकायचे. पान खूप यूज होतं. आपण नंतर ब्लाउजच्या डिझाईन पण पाहणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल पानाचा यूज कुठं होतो. आता इथे शेवटचं हे मग इथं स्टिचच्या इथं आपण लॉक करून घ्यायचं. हे पाहू शकता पान किती सुंदर झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही आहे ना शुगर बीड्स किंवा दुसरे बीड्स पण ॲड करू शकतात इथे ह्या भागामध्ये नॉर्मली स्टिच करून. आता इथं पण आपण फूल पाहणार आहोत कसं करायचं. आता हे फूल पाहणार आहोत. आता मिडलला मी एक आहे ना स्टिच करून घेते नॉर्मली चेन स्टिच. हलक्या हाताने केली तर धागा तुटणार नाही आणि दोन्ही थ्रेड सोबत येत आहेत का हे बघणं गरजेचं असतं.
नाहीतर काय काय वेळेस काय होतं, हे खाली थ्रेड तुटलेला आपल्याला समजत नाही. आता हे पाहू शकता, मी आतमध्ये पायपिंगचा धागा टाकलेला आहे. आणि आता स्टिचेस कसे टाकायचे हे बघूया. सिम्पली आपण काय केलंय, इथं एक स्टिच टाकले, 2 स्टिच टाकल्यात. परत आपण इथं घेऊन गेलोय आतमध्ये बॉर्डरच्या आणि एक बॉर्डरवर, अशा नॉर्मली स्टिचेस टाकत जायचे. आणि सिम्पली आहे ना, हात एकदम हलका ठेवा, जेणेकरून आहे ना काम व्यवस्थित होतं. आता इथे कॉर्नरला काय होतं, हे भाग आहे ना मोठा आहे आणि हे स्पेस छोटा आहे, त्यामुळे आपल्याला इथं जागा जर तुटवडा असल्यामुळे ना एक स्टिच आहे ना इथे आतमध्येच द्यायची, इथे अशा पद्धतीने. म्हणजे दुसरी आपण इथं घेऊन गेलो ना, अशा पद्धतीने. म्हणजे एक आहे ना, जिथं आपल्याला वाटतंय की आपला शेप चुकतोय तर तिथल्या तिथे ॲडजस्ट करायचं आपल्याला. ह्याला पण आहे ना हीच पद्धत यूज करायचं, वरच्या साईडला 2 स्टिच आणि खालच्या साईडला 2 स्टिच. इथं कॉर्नरला आहे ना, इथं आतमधल्या साईडला पण स्टिच तुम्ही देऊ शकता, म्हणजे इथेच, म्हणजे दुसरी येईल ती बाहेरच्या साईडला देता येते. त्यामुळे काय होतं, फ्लावरचा जो शेप आहे ना तो आपला प्रॉपर येतो. इथं आता काय झालं, इथं जास्त स्पेस आहे आणि इथे कमी आहे, त्यामुळे मी आहे ना दोन स्टिच आहे ना आतमधल्या साईडलाच देणार आहे, हे अशा प्रकारे. एक स्टिच इनफ असेल तर एकच द्या, 2 लागत असतील, तुमचं फुल मोठं असेल तर तुम्हाला 2-3 स्टिचेस लागतील. तर माझं फुल छोटं आहे त्यामुळे मला 1 इनफ आहे. चांगली ना एकदम नीडल यूज केलीत ना प्रोफेशनल, तर काम एकदम व्यवस्थित येतं. तर इथे गॅप दिसतोय, तर म्हणून मी आहे ना स्टिच आहे ना परत त्याच्यावर टाकली. जर खालचा धागा दिसत असेल तर ही ट्रिक यूज करा.
हे पाहू शकता आता फ्लावर तयार झालेलं आहे. मी इथल्या साईडला लॉक केले. इथे असं घेऊन आहे ना, जसं नॉर्मली तुम्ही लॉक करता तसं लॉक करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपला थ्रेड आहे ना दिसतोय की आपला पुढे मागे झाला आहे किंवा थ्रेड दिसतोय. त्यामुळे एक आहे ना आउटलाईनची चेन स्टिच करून घ्यायची. डबल चेन स्टिच केलं तरी चालतं. अशा पद्धतीने असं फूल आहे ना प्रॉपर शेपमध्ये दिसतं. आता इथे लॉक करून घ्यायचं. प्रॉपर फुल झालेलं आहे. धागा खालून कट केलाय. हे मधल्या साईडला आपण असं स्टोन लावलेलं आहे. ते फुल कंप्लीट झालेलं आहे. मधल्या साईडला आहे ना आपण कुंदन लावलेलं आहे. बाजूला तुम्ही शुगर बीड्सही ॲड करू शकता, तुमच्यावर राहिलं तर. आजच्या क्लासमध्ये आपण सिल्क थ्रेडची चेन स्टिच प्लस लोडिंग, परत हे पान पाहिलं सिल्क थ्रेडचं आणि हे फूल कसं करायचं ते पाहिलं. आता हातचा दिवस झालेला आहे. तर तुम्हाला आमच्या आरेवर्कचे क्लासेस फ्रीमध्ये कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणते कोणते टॉपिक पाहिजेत. खूप जण म्हणतात की हे टॉपिक घ्या, ते टॉपिक घ्या, पण आपला क्लास हा स्टेप बाय स्टेप जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सांगताय ते पण येणार आहे, ते पण शिकवणार आहे आपण, पण थोडा वेळ लागेल. त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आत्ताच आपल्याला फॉलो आणि लाईक करा. धन्यवाद.